इथे आता मी गॅरेजवरती आलो आहे. आज मी तुम्हाला दाखवतो माझा गॅरेज. हा पाठीमागे हा गॅरेज आहे. याच्यामध्ये तो मुलगा काम करतो जो की अजून आला नाही आहे. तो असतो म्हणून मी व्हिडिओ बनत नाही. बाजूला दिसत असेल खोला दुकान, ते वॉशिंग सेंटर आहे. ते दोन्ही बाजूबाजूलाच आहे. आणि इकडेच मी काम करतो. क्लिअरली तर नुसतं दिसत आणखी अंधार आहे इथे आणि पाऊस पडतो म्हणून. पण हां, थोडंफार तर दिसत असेल इकडे वॉशिंग सेंटर. इकडेच काम करतो मी आता. तसं आता काही दिवसात काम करणार आहे. मग थोडे पैसे बाकी आहेत, ते भेटेपर्यंत काम करणार आहे. त्यानंतर मी सोडणार आहे. त्यानंतर मी क्रिकेट अकॅडमी जॉईन करणार आहे. मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे ठरवून काय करणार आहे. क्रिकेट अकॅडमी जॉईन करून त्यानंतर जिमचे पैसे द्यायचे. त्यानंतर रक्षाबंधन द्यायचं. त्यानंतर मेकअपचा कोर्स पूर्ण करायचा आहे. एवढं सगळं करायचं तर हा पगारचा दिल्यामध्येच आहे. तर बिझनेससाठी तर पैसे उरणार नाही. बिझनेससाठी नंतर ठरवून म्हणजे आता बिझनेस करायचं आता माझा प्लॅन आहे ना. आणि मन पण नाही माझ्या मनात क्रिकेट खेळायचं होतं म्हणजे. आता मी तेच क्रिकेट अकॅडमी जॉईन करीन आणि मग पुढे बघीन मग काय करायचं काय नाही. तिकडं काय झालं तर करीन, नाही करणार काय एवढं काय तर फरक पडत नाही त्याच्याने. बाकी आता इंडिया आणि श्रीलंकाची मॅच चालली आहे. तिथं नाही आहे श्रीलंकामध्ये पहिला टेस्ट मॅच चालला आहे. शायद तिसरा दिवस असेल आणि मी मॅचच बघितलं नाही. स्कोअर काढत नाही बघितलं. पहिल्या दिवसाचा बघितला ना की 300 रन काहीतरी झाले, 4 विकेट होतात. तर त्याच्यानंतर मी काय बघितलं नाही. आता पण तरी श्रीलंकाची बॅटिंग आली पण असेल म्हणजे. आणखी मी इथे पळायला टेन्शनमध्ये होतो. काय प्रकारामध्ये घ्यायचं होतं सगळ्याला. सगळं झालं भेटत नाही आहे. उद्या सांगतो काय माहिती कधी मिळतं. आज येतो बोलला बघू आता. आज तर पाऊस पडतो, वाटत नाही आज थंडी. तरी एका भरोसा आज दिला नाही तर मी एका भरोसा राहणार नाही. त्याला मी क्रिकेट वगैरे त्याला नंबर घेईन, ते जॉईन करून मग ते जॉईन झाल्यावर थोडंसं पगार दिला तर ठीक आहे. नाही केलं तर बाहेर तर 1,000 किती बाकी तसेच करून देईल आणि निघून जाईल. त्याला कमी पण शकत नाही. आणि ते आता एवढे कमी पैसे लागते आता वाटत नाही आज उद्या नाही. ते आता एक कस्टमर त्याच्या पेमेंट घ्यावं लागेल मला. या पूर्ण महिना वाढ बघायला लागेल आणि 5-6 दिवसानंतर मी देऊ किंवा दुसरा महिना येतो. मला माहिती आहे असंच काय होणार. एकच ऑप्शन म्हणजे आता कस्टमरकडे बिहेव करून त्या ते पैसे सोडून निघून जाईल. बघतो आता याचा कस्टमर पण क्लिअर करतो या अर्धे पैसे तरी भेटले. कस्टमर आले तर मग ते घेईन आणि सोडून बाकीचं नाही. बाकी मला टाईमपास होतं. अजून काय वाटतं मला आपल्याला बँकेत पण जायचं काम आहे थोडं म्हणजे मला. ते बाकीचं सगळं काम करेन. काम केलं तेल लावलं. आणि माझा एक मित्र आहे तसा, त्याला मला वाटलेलं तो त्याला चांगला मित्र बनायचा. तो फक्त टाईमपास करतात आहे. त्याला मी कोणता रिचार्ज केला तर त्यांनी मला 350 रुपये द्यायला पाहिजे ते रिचार्ज, तर त्यांनी दिले नाही. मी मागितले पण नाही कारण की मला दोस्ती खराब करायची नव्हती. तर हा असे जे मित्र असतात ते खरे मित्र नसतात, फक्त टाईमपास पुरता असतात. तर माझ्या हिशोबाने त्यांना एवढं सिरियस घेणं घ्यायचं नसतं. खरे मित्र असतात जे आपलं पुढे व्हायला मदत करतात ते वेगळे असतात. किंवा मला पण नाही विचार दिसतो कारण आहे टाईमपाससाठी आमचं म्हणू शकतो. म्हटलं मागील पैसे तर फालतूमध्ये एक्सपिरियन्स खराब होईल पण म्हणून म्हटलं लावून चला मग आता जातो.